मनमाड शहरामध्ये रात्री दमदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। तर नुकतीच लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे। पुणे जिल्ह्यातील मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। 10 किलो कांद्याला 451 रुपये भाव मिळाला असून मनसर बाजार समितीमध्ये 12,000 कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली। मावळ तालुक्यामध्ये गेल्या 12 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे भात कापणीला सुरुवात झाली। कापणीपूर्वी ग्रामदेवतेची पूजा करण्यात आली। पावसाचा अंदाज घेत नुकसान टाळण्यासाठी भात कापणी लवकर उरकण्याची लगबग सुरू आहे। वर्ध्याच्या जिल्हा परिषदेसमोर आयटक आणि सीटूसाठी आंदोलन सुरू आहे। ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा, आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करा अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येते। माळशिरस तालुक्यातील संगम गावात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे ऊस जळले। त्यामुळे युवा सेनेच्या वतीनं झोपलेल्या महावितरण कंपनीला जागा करण्यासाठी मशाल पेटवून जागर आंदोलन करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील यांची 21 ऑक्टोबरला माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये सभा होणार आहे आणि या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून माळशिरससह इतर तालुक्यातील मराठा बांधवांनी सभेच्या तयारीची पाहणी केली। पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी केज तालुक्यातील एका तरुणानं अनोखा नवस केला। तुळजाभवानीची धाकटी बहीण देवी येरमाळा येथील येडेश्वरी मंदिराच्या 204 पायऱ्या गुडघ्यावरती चढून त्यानं हा नवस केला। 50% आत आरक्षण देतो असं सांगून राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल करते असा आरोप ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला। तर आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर वाढवल्याशिवाय आरक्षण मिळणं कठीण असल्याचं परखड मत सुद्धा ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केलं। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी चांदवडच्या रेणुका मातेचं दर्शन घेत आरती केली। यंदा नीलम गोऱ्हे आणि दादा भुसे एकाच वेळी देवीच्या दर्शनासाठी आले होते आणि यावेळी त्यांनी शेतकरी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सामर्थ्य मिळू दे आणि राज्यावरील दुष्काळाचं संकट टळू दे असं साकडं देवीला घातलं। वर्ध्याच्या तळेगाव टालाटुले इथल्या प्राचीन हेमाडपंथी भवानी माता मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। शिवलिंग पिंडावरती आरूढ असलेली भवानी मातेची ही दुर्मिळ मूर्ती असून ही नवसाला पावणारी देवी असल्याचं बोललं जात आहे। जुन्नर तालुक्यातील वारुळे मळा परिसरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। नारायणगाव सावरगाव रस्त्यावरील वारुळे मळा इथे एका बंगल्याच्या बाहेर बिबट्याचं कुटुंब रात्रभर बागडत होतं आणि ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या श्री क्षेत्र चौंढाळा येथील रेणुकादेवी मंदिरामध्ये ट्रस्टी आणि पुजाऱ्यांमध्ये राडा झाला। पुजाऱ्यांना देणगीसाठी स्वतःचे टोपलं ठेवल्यामुळे तानपेटीमध्ये पैसे टाकण्यासाठी अडथळा येत होता आणि यावरून वाद झाल्यानंतर पुजाऱ्यांना ट्रस्टीला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि या प्रकरणी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बियर विक्रीमध्ये घट झाल्यानं महसूल खात्याचं मोठं नुकसान होत आहे। बियर विक्रीमध्ये घट झाल्यानं याचा थेट फटका राज्याच्या महसुलावरती पडलाय आणि त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि बियर विक्री वाढवण्यासाठी सरकारनं एक अभ्यास गट नेमलाय। इतर राज्यातील बियर धोरणांचा अभ्यास करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश या अभ्यास गटाला देण्यात आले। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानभवनामध्ये दुपारी 4 वाजता सुनावणी होणार आहे। याआधी झालेल्या सुनावणीत शिवसेनेकडून युक्तिवाद करताना वकील देवदत्त कामत यांनी सर्व आमदारांना वैयक्तिक बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं होतं। तर एकत्र सुनावणी घेतली जावी अशी ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी आहे। या प्रकरणी आज निर्णय येणं अपेक्षित आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरे आज मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। अमित ठाकरे सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। तर आगामी निवडणुकांसाठी दोघेही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीनंतर आता थेट पुणे जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे। आज सकाळी जुन्नरच्या शिवनेरी गडावरती जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील। त्यानंतर त्यांची खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। खेडची सभा झाल्यानंतर त्यांची बारामतीत सभा होईल आणि उद्या त्यांची इंदापुरात सभा आहे। शशिकांत शिंदेंच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येणार असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। यशवंतराव चव्हाण यांचा काही जण फोटो वापरतायत पण फोटो लावून काही होत नाही। यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र फक्त शरद पवार आहेत हे विसरू नका असं सुप्रिया सुळे यांनी ठामपणे सांगितलं। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे 45हून जास्त खासदार निवडून येतील असा विश्वास खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेनं मागील वेळी 22 जागा लढवल्या होत्या आणि त्यामुळे त्या 22 जागांसाठी आमचा आग्रह राहणारच आहे, मात्र याविषयी वरिष्ठ निर्णय घेतील असं प्रतापराव जाधव म्हणाले।
अहमदनगर जिल्हा विभाजनावरून आता पुन्हा राजकारण तापू लागले. जिल्ह्यामध्ये विभाजन प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच जिल्ह्याचं विभाजन होईल असा दावा भाजपचे नेते राम शिंदे यांनी केलाय. तर जिल्ह्याचं विभाजन होणार आता या फक्त अफवा असून शिर्डीमध्ये फक्त अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होत आहे असं खासदार सुजय विखे पाटलांनी म्हटलं. महाविकास आघाडीनं 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं नुकसान केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. 84व्या वर्षी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. तर 28 पार्टीमधील लोक हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करतायत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी मैत्री तोडली पाहिजे असं बावनकुळे म्हणाले. स्वतःच्या मुलीवरच पित्यानं अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी शिक्षक आहे आणि संभाजीनगरातील बेगमपुऱ्यात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम पित्याला अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी मजदूर कल्याण महासंघाच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावरती लोटांगण आंदोलन करण्यात आलं. घरकुल बांधकामास परवानगी द्यावी आणि कायमस्वरूपी त्यांच्या नावावरती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तुंगगडावरती गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान मावळ विभागाच्या वतीनं भव्य मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला 300 मावळे मशालीचा जागर करत होते आणि या मशाल महोत्सवाचं हे 4थं वर्ष असून या मशाल महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. शाळेमध्ये जाण्याचा बहाणा करून 3 लहान मुलांनी कल्याणची खडवली नदी गाठली. मात्र शाळेत गेलेली मुलं रात्र झाली तरी घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दिली आणि अखेर पोलिसांनी जलद गतीने तपास करून या मुलांना शोधून काढलं. अंबरनाथ शहरातील बी केबिन मार्गावरती 5 ते 6 जणांच्या सशस्त्र टोळक्यानं दरोडा टाकला. शस्त्र घेऊन फिरणारी ही टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बाजारपेठेत दुकानदारांवरती आणि वाहन चालकांवरती शस्त्राचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कसगाव इथल्या सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील या तरुणानं अतिक्रमण आणि अवैध गौणखनिज उत्खननबाबतीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं आणि कारवाईसाठी 2 वर्षांपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं. मात्र या आंदोलनाकडे प्रशासनानं लक्ष न दिल्यामुळे त्यानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जळगाव शहरातील खानदेश मॉल परिसरामध्ये दांडिया कार्यक्रमस्थळी लावलेल्या गुजराती भाषेतील बॅनरला मनसेनं विरोध केला. या गुजराती भाषेतील बॅनरला विरोध केल्यामुळे दांडिया कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि हा बॅनर फाडण्याचा इशारा मनसेनं दिल्यानंतर आयोजकांनी तो हटवला. या बातम्यांचा वेळ